तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, समर्थ नगर, करंजकर हॉस्पिटल जवळ, धाराशिव. संपर्क क्रमांक 860084 1161. कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा व आपलं भविष्य उज्ज्वल करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूज मध्ये नवदुर्गा विशेष ही मालिका सुरू आहे आणि या नवदुर्गा विशेष या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो. आज देखील आपल्या बरोबर असल्याचे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे, जे की साहित्यिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत. आणि त्यांनी लिहिलेलं गीत जे आहे ते महामहिम राष्ट्रपती यांच्या वरती चित्रित केलेल्या चित्रपटात देखील ते गीत आहे. आणि त्या चित्रपटाचं नाव काय मॅडम? महामहिम दीदीजी असं नाव आहे त्या चित्रपटाचं. बरोबर. म्हणजे महामहिम दीदीजी असं या चित्रपटाचं नाव आहे आणि त्या चित्रपटामध्ये यांनी लिहिलेल्या गीताचा समावेश देखील आहे. खरं तर हे धाराशिवकरांसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. त्याआधी मॅडम सुरुवातीला तुमची ओळख करून द्या. नमस्कार, ओम शांती. तर माझं नाव आहे बी.के. सुरभी लेखनासाठी आणि अकॅडमिक नाव होतं वापरलं जातं माझं भाग्यश्री भोजने. मी शिक्षिका म्हणून पण काम केलेलं आहे आणि जेव्हा मी या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानात आले तेव्हापासून बी.के. सुरभी या नावाने मी लेखन करत आहे. बरोबर. तुम्ही लेखन करत आहात, तर लेखनाची आवड तुम्हाला कधीपासून लागली आणि कधी तुम्ही आयुष्यातली पहिली कविता किंवा काय लिहिलं? तो एक खूप सुंदर क्षण होता किंवा प्रवास होता. खरं तर मला माझ्यातली लेखिका जाणवली होती, पण ती म्हणजे मी लेखन करेन हे काही मला माहित नव्हतं. पण 8वी-9वी मध्ये असताना माझ्या सरांनी मला खूप वेळा शाबासकी दिली होती, जेव्हा की मी निबंध लिहायचे. आणि ते खूप सुंदर पद्धतीने त्यांना म्हणजे त्यांनी त्याचं दिलेलं शाबासकीचं जे शब्द आहेत ते मला अजून पण आठवतात. तेव्हा मला माहित नव्हतं की हे सगळं असतं म्हणजे मग लेखन करता येईल. फक्त तेव्हा एक विद्यार्थी दशा होती. पण जेव्हा मी 11वीत गेले होते त्यावेळेस मात्र मी एक कविता लिहिली पहिल्यांदा. 2000 सालाच्या ती वेळ होती ती. तर तेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिली आणि तिथून मग हळू लेखनाला सुरुवात झाली आणि माझे भरपूर सगळ्या वह्या भरत गेल्या. पण नंतर मी प्रकाशनाचा विचार करण्यापर्यंतचा काळ भरपूर सगळा गेला. आता मागच्या 2-4 वर्षामध्ये माझ्या पुस्तकाचं पण प्रकाशन झालं आणि संघर्षमय स्थितीतूनच शिक्षण आणि कविता लेखन हे सगळं झालेलं आहे. जेव्हा की कविता निर्माण होते तेव्हा ती अशीच उगाचच निर्माण होत नाही. तर दुःखाचा आणि वेदनेचा जेव्हा अतिशय तुम्ही अनुभव करता तेव्हा त्याच वेळेस कवितेचा जन्म होतो. तर तेच मला माझ्याही जीवनात घडलेलं होतं आणि मग मी वरचेवर कविता लिहित गेले आणि त्या हे नशीब की त्या सगळ्यांना आवडत गेल्या आणि ही ईश्वराची देणगी आहे असं मी समजते. बरोबर आहे. तुम्ही लेखिका आहात, साहित्यिक आहात, त्याबरोबर तुम्ही आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहात. तर लेखन झाल्यानंतर तुम्ही अध्यात्माची आवड तुम्हाला कशी लागली? खरं बघायला गेलं तर अध्यात्माची आवड मला नंतर नाही लागलेली. माझं अगोदर वाचन हा छंद होता. मग वाचनामध्ये मी 8वी ते 10वी या काळामध्येच आपलं रामायण आणि महाभारताचे जे छोटे पुस्तक असतात, खंड म्हणतात त्याला. तर माझे वडील मला ते आणून द्यायचे आणि मी ते वाचन करायचे. मला आवड आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून ते विचारायचे की तुला हे वाचायचं आहे का? तर मग त्यांनी पुस्तकं पुरवली मला आणि मी 11वीत गेल्या भगवद्गीता पण वाचली. आणि मग हे अध्यात्म असं सुरू झालं. मला आवड ही लहानपणापासूनच होती. मी 5वी-6वीत असताना पण संतांची पुस्तकं वगैरे वाचायचे. म्हणजे तो माझा इन्नेटच स्वभाव होता. आणि मग विवेकानंद वाचले. अजून बरेचसे असे महापुरुष जे की भारतामध्ये होऊन गेले आणि ते मेडिटेशन, त्राटक वगैरे या गोष्टी मला आधीच्याच इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. तर मी वैयक्तिकरित्या त्याला फॉलो केलं अगोदर आणि नंतर मग हे ब्रह्मकुमारीचं ज्ञान जेव्हा आलं तेव्हा मग मी याच्यामध्ये प्रवेश केला. म्हणजे अध्यात्म हे अगोदर भक्ती मार्गात जे होतं ते होतच माझ्यामध्ये. म्हणजे मला आवड होती. ईश्वराची खीच म्हणतात ते होतच माझ्यामध्ये. त्याच्यामध्ये मला खूप समाधान भेटायचं. ते करत होते मी. त्राटक मी नेहमी करायचे. सूर्यासमोर सुद्धा मी त्राटक करायचे. असा आणि दिव्याचं पण करायचे. आणि पुन्हा नंतर मग हे राजयोगा मेडिटेशन शिकून घेतलं. याच्यामध्ये खूप आनंद भेटतो. जीवनाचं सार्थक आहे असं आपल्याला जाणवतं पण ते. मग त्यामुळे आपण त्याच्याशी कनेक्ट राहतोच. त्याच्यापेक्षा म्हणजे वेगळं जीवन जगण्याची इच्छाच होत नाही असं आहे. बरोबर. नक्कीच. खरं तर तुमचं साहित्य असं, लेखन असं, सामाजिक असं, या सर्वच क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात. मला तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे.
तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? तुमच्या परिवाराबद्दल काय सांगाल? काय सांगू इच्छिता तुम्ही? माझा जन्म हिप्परग्याचा आहे. औसा तालुका हिप्परगा येथील, जिल्हा लातूर. तिकडे मी लहान असताना 5वी-6वीत असताना भूकंप झाला होता 93 ला. बरं. हां, तर त्याच्या आधीचं बालपण माझं खूप सुंदर होतं, भूकंपाच्या अगोदरचं. बरं. पण जेव्हा भूकंप झाला तेव्हा सगळं गाव विस्कळीत झालं. तो परिसरच पूर्ण विस्कळीत झाला होता ना. हो. 4-5 ठिकाणी घरं बदलावी लागली आणि संघर्ष म्हणजे काय असतो ते तेवढ्या लहानपणी कळालं, की आपण आपल्या घरात सुद्धा सुरक्षित नाही आहोत. हो. एक भीती हो. हे असं. तर मग संघर्षाची सुरुवात तेव्हापासूनच झालेली आणि बरोबर. आम्हाला घरं चांगली भेटायला एक 5 ते 10 वर्षाचा काळ गेला. बरोबर. मग जेव्हा घरं भेटली तेव्हा तो आनंद वेगळा. तर असं आणि मग पुन्हा नंतरचं पण जीवन बऱ्याच अंशी संघर्षातच होतं. हो. अगोदरचं एकदम लहान होते 4थी-5वी पर्यंत तोपर्यंत खूप सुंदर जीवन होतं माझं. बरोबर. पण काही कारणास्तव थोडा संघर्ष आलाच आणि मला शिक्षण सुद्धा सोडावं लागलं होतं. आणि बरोबर. घरची आणि भरपूर सगळी कामं करून म्हणजे जीवन जगावं लागायचं. तर बराचसा वेळ गेला आणि मग नंतर पुन्हा मी पूर्ण शिक्षण केलं आणि मग अध्यात्माची त्याच काळामध्ये खरं तर जास्त माझ्या जीवनामध्ये निर्मिती झाली असं म्हणता येईल. गरज पण होती आणि माझा स्वभाव असा थोडासा एकटं राहण्याचा होता. बरोबर. मग ईश्वराने मी हे नातं खूप घट्ट त्याच वेळेस झालेलं आहे. बरोबर. आणि मग नंतरच्या काळामध्ये हे ईश्वरीय ज्ञान माझ्याकडे आलं आणि मग मला म्हणजे पुन्हा नंतर पूर्णत्व प्राप्त झाल्यासारखं एक ईश्वर समोरच आल्यामुळं माझं जीवन धन्य झालं त्या काळामध्ये. नक्कीच. खरं तर तुम्ही लहानपणापासूनच संघर्ष आलेला वाटेला ही गोष्ट आहे. पण मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला, की महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी जे आहेत, त्यांच्यावरती एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिखाण केलेलं गीत आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरं तर ती माझ्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणता येईल. हो. इतकी मोठी आहे ती आणि अभिमानास्पद तर आहेच आणि म्हणजे एवढी मोठी संधी मला मिळाली हे भाग्याचंच काम आहे. हो. तर माउंट आबू जे राजस्थानमध्ये आहे, ब्रह्मकुमारीचं विश्वविद्यालय तिथे आहे. तर आम्ही ब्रह्मकुमारीजमध्ये आहोत, तर त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळं माझ्या ओळखी तिथं लेखनाद्वारेच झालेल्या. बरोबर. आणि मग अगोदरच एक 2 ते 4 चित्रपट तिथं झालेले आहेत. हो. 2 मराठी आणि 3 हिंदी झाले होते. एक वेब सीरीज होती. बरं. मग त्यांना माझं लेखन आवडल्यामुळे ते मला फोन करतात आणि त्यांनी मागवून घेतली गीतं, की बरं. तुम्ही असं-असं परिस्थिती आहे या सीन पिक्चरमध्ये असं हं. तर त्याच्या आधारित त्या सिच्युएशनमध्ये फिट बसेल असं गीत लेखन तुम्ही करा. तर मी प्रयत्न करते असं बोलले होते. आणि मी प्रयत्न केला म्हणजे मी खरं तर बघायचं तर हे सगळं श्रेय शिवबाबांचं आहे. बरं. मी मेडिटेशनला बसले आणि म्हटलं मी फक्त लेखणी धरणार आहे आणि बाकीचं तर तुम्हाला करायचं आहे. कारण एवढी चांगली क्वालिटी आपण प्रोव्हाईड नाही करू हो, शकत. हो. ते जेव्हा ईश्वरी क्षण चालू हो. होतात, तेव्हाच ते काही चांगलं घडू शकतं. बरोबर. मग मेडिटेशन केलं आणि मी प्रयत्न केला. एक 4 दिवसाचा वेळ गेला याच्यामध्ये मला विचार करायला, की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर म्हणजे साधं-सुधं लिहून तर काही जमणारच नाहीये. हो. त्याला न्याय भेटला पाहिजे. हो. मग 4 दिवस मी विचार केला, हे असं, ते तसं आणि मग 4थ्या दिवशी रात्री मी 10-11च्या दरम्यान बाबांच्या रूममध्ये आले. भरपूर सगळं मेडिटेशन केलं आणि त्यांना सांगून टाकले, की मी लिहीत नाहीये, तुम्हाला लिहायचं आहे. बरं. आणि पेन घेतला आणि सरळ सुचत गेले 10 ते 20 मिनिटात गीत तयार झालं लिहून. बरं. हां. आणि मी तेव्हाच ते तिकडं पोस्ट केलं माउंट आबूला. ओके. त्यांना लगेच आवडून गेलं. त्यांना इतकं आवडलं, की खूप छान रिप्लाय दिला त्यांनी. ओके. आणि मग मला रिलॅक्स वाटलं, की चला आवडलं त्यांना. आणि मग त्यांनी ते पुन्हा त्याला संगीत दिलं आणि गायन वगैरे साधना सरगमनी केलेलं आहे. त्या ओके. खूप टॉपच्या गायिका आहेत ना. हो, हो. क्वालिटीचं काम झालं त्या गीताच्या बाबतीत. बरोबर. तर असं आहे. आणि तो चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. काही वेळानंतर त्यातील काही समस्या दूर झाल्यानंतर प्रदर्शनाच्या मार्गावरील ज्या असतात त्या. तर तो प्रदर्शित होईल. नक्कीच. बरोबर आहे. आणि त्यातला अभिनय पण खूप सुंदर झालेला आहे. म्हणजे मी तिथं गेलेली असल्यामुळं हो. थोडंफार मी पाहिलेलं आहे. बरं, बरं. त्या गीताबद्दल आपण काय सांगू इच्छिता का? त्या गीत आपल्या प्रेक्षकांना ऐकायला भेटलं तर अतिशय छान होईल. ऐकायला म्हणजे मी फक्त 2-4 म्हणजे ओळी सांगू शकते त्याच्या. बरं, चालेल. गायन करणे हा इतका काही उच्च पातळीचा माझा हे असू शकत नाही प्रयत्न. तर ओ फलक भी अब कह रहा. फलक हा शब्द उर्दूमध्ये आहे आणि फलकचा अर्थ आहे आकाश. ओके. तर खरं तर बघायला गेल्यावर ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी, हो. त्यांचं जीवन
खूप वेदनेत आणि पीडेमध्ये गेलेला आहे. बरोबर. खूप त्रास सहन केला त्यांनी. त्यांच्या आयुष्यातले जे दुःख आहे, संघर्ष, तेवढं सगळं सहन करून सुद्धा त्या आता भारताच्या सर्वोच्च पदावर आहेत. नक्कीच. म्हणजे त्या पदाची शान तर आहेच, पण ते म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी जी स्टॅबिलिटी लागते, हो, म्हणजे सामान्य माणूस कोसळून गेला असता. हो, हं? कदाचित असंही म्हणू शकतो आपण, त्याला वेळ लागला असतं. हो. 2-3 मुलं गेली त्यांची, पती बरं. गेले. आधी आई-वडिलांचं पण तसंच झालेलं आहे. म्हणजे बरं. इतके सगळे धक्के एकावर एक, एकावर एक. तर असं माणूस घडू कसं शकलं? बरं. म्हणजे त्या इतक्या बोलताना पण खूप प्रेमळ बोलतात, हो. शांत बोलतात मृदू स्वर. आणि खूप दयाभावना असते त्यांच्या बोलण्यामध्ये. हे मी फक्त ऑनलाईन पाहिलेलं टीव्ही किंवा तुम्हाला कधी त्यांना भेटण्याचा योग आला का? आत्तापर्यंत तरी नाही, पण आमचा म्हणजे मानस आहे. डायरेक्टर सर म्हणाले आहेत, की आपण भेटणार आहोत त्यांना. बरं. तर तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल. नक्कीच. आणि त्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. त्यांना पहिल्यांदा प्रत सादर करण्यासाठी ते गेले होते राष्ट्रपती भवनात वगैरे. बरं. ते झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल जेव्हा विचार आला, की त्यांच्याबद्दल लिहायचं, तर हं. ते सगळं माझ्या मनात साठत गेलं, की यांचं असं आहे हे सगळं. आणि चित्रपट पण नेमका त्या परिस्थितीवरच दाखवला जाणार होता. बरोबर. म्हणून मग मी ते कॅच करण्याचा प्रयत्न केला त्या गाण्यामध्ये आणि हे लिहिलं, की "ओ फलक भी अब कह रहा, तुम दिव्य सी अभिभाविका." आता म्हणजे त्यांच्यामध्ये ते दुःख सहन करून, करून एक ते पातळी ओलांडून जाऊन एक दिव्यत्व आल्यासारखं झालं, की ते बरोबर. सगळं सुख आणि दुःख समान करून त्यांनी साक्षी भावना धारण केलेली आहे. ओके. मग असं एक शब्दात मी मांडण्याचा प्रयत्न केला, की तुम दिव्य सी अभिभाविका, ममता, रुहानी सादगी, तुम सत्य हो, शिव स्नेह का. असं त्या गाण्याचे शब्द आहेत, वर्डिंग आहे आणि पुढे गाणं अजून 2-3 कडव्यामध्ये आहे. अतिशय छान खरं तर तुम्ही गीत लिहिलेलं आहे आणि याबरोबर राष्ट्रपती अ, अ, द्रौपदी मुर्मू जे आहेत त्यांचा देखील तुम्ही थोडासा त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या कठीण प्रसंग आहेत ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगितले. तुम्ही असे छान सांगितलेलं आहे. याबरोबर तुम्हाला आणखी काय काय आवड आहेत, काय काय छंद आहेत? तुम्ही आपली आवड कशी जोपासता, कसे छंद जोपासता? इतर आवड आणि छंद लेखन, वाचन, मेडिटेशन आणि बागकाम हा पण माझा छंद आहे. बरं. मी लहानपणी केला होता माझ्या म्हणजे हिप्परग्यामध्ये असताना. हो. गार्डनिंग आहे आणि प्रवास पण आवडतो मला करायला. हो. आणि तुम्ही मला असा थोडा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे, की आता आपण पाहतोय की स्त्रियांवरती बोलायचं झालं, तर स्त्री पूर्णपणे सक्षम झाली असं आपल्याला वाटतं का? आता जो उल्लेख केला, की देशाच्या प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू आहेत. तर तरी पण तुम्हाला असं वाटतं का, की स्त्री ही पूर्णपणे सक्षम आहे का, की अजूनही तिला अवलंबूनच राहावं लागतं? विषय असा आहे, की स्त्री सक्षम आहे की पुरुष हा एक अवघड प्रश्न आहे. हां. खरं तर दोघंही एकमेकावर डिपेंड असतात, दोन्हीही घटक. पण आपल्या समाजामध्ये जे आधीपासूनचं वातावरण आहे, हो. तर त्यामुळे जो जो दूषित विचार केला जातो स्त्रीच्या बाबतीत, हो, हो. तर त्याचेही परिणाम आहेत, की समाजामध्ये अनेक वाईट घटना घडतात. हो. सक्षम तर स्त्री आहे तसं तर बघायला गेल्यावर, हो. पण तिच्याकडे कोणत्या दृष्टीने बघितलं जातं, हां. याच्यावरून ती सक्षम नाही ठरत. दुसरे तिला तिची सक्षमता घालून तिला वाईट रूप आणून देतात. बरोबर. खरं तर म्हणजे स्त्री ही जन्म देणारी जननी असल्यामुळे ती सक्षम नाही असंही म्हणणं देवीचं रूप आहे. देवीचं इतकं दिव्यत्वही नाही पाहिजे स्त्रीला. एक माणूस म्हणून पाहिजे. पण खरा घटक समाजाचा म्हणजे समाजाची जी जडणघडण आहे, जन्मच होतो स्त्रीपासून. हो, हो. तर तसं बघायला गेलं स्त्रीचं स्थान मोठंच आहे. बरोबर. आणि गर्भामध्ये तेवढा वेळ धारण करणं मुलाला, हो. जन्म देणं या खूप मोठ्या आणि क्लिष्ट गोष्टी असतात. बरोबर. पण कसं आहे ते पुरुष प्रधानता जो आपला भाग आहे हां. भारताचा, तर तो विचाराचा भाग आहे. आणि बरोबर. जेव्हा विचार सुधारणार आहेत, हो, जेव्हा स्वतःमध्ये पवित्रतेचे विचार येतील हो. आणि नेमकं हेच कार्य आमचं ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय करतं, की पवित्र विचार करा आणि पवित्र जीवन जगा हाच संदेश पण आहे. आणि ते नुसतं विचार करून नाही होणार आहे, तर त्याच्यासाठी जे साधना करावी लागते, हो. मेडिटेशन वगैरे, तर हो. हेच या शाळांमधून शिकवलं जातं. याला गीता पाठशाला म्हणतात बरोबर. किंवा सेंटर्स म्हटलं जातं. तर समाज बदलवण्याचं हे कार्य माझं काय आता मी म्हणजे खूप छोट्या प्रमाणात आहे. आमच्या घरी मुरली वगैरे चालते हो. आणि मी लेखन करते एवढंच. तर ह्या ज्या सगळ्या पूर्ण विश्वभर शाळा चालतात, ब्रह्मकुमारीच्या शाखा आहेत. तर तिथून हेच दिलं जातं ज्ञान आणि समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे याच्याशी जोडले गेलेले आहेत, हो. त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल आलेला पण आहे. तर ही पवित्रता जी आहे, तर ती एवढी अनमोल आहे आणि जेव्हा हा विचार सगळ्या माणसांपर्यंत जाईल आणि तो त्यांना पटेल हो. आणि त्यांच्यामध्ये रुजेल, तेव्हा हे स्त्रीचं जे दुःख आहे खरं आजकाल घडत असलेल्या सगळ्यात हो, हो. वाईटातल्या वाईट घटना,
अगदी लहान मूल सुद्धा तुमच्या नजरेतून सुटत नाही सुटत आहे, नाही, ते हा. मूल दिसत नाही तुम्हाला, दुसरंच काही दिसतं. तर हो. हा जो विकार आहे, विकृत स्वभाव आहे, हो, तर जेव्हा आपण अंतर्गत बदलू तेव्हा हे सगळं बदलणार आहे. बरोबर अगोदर तर स्त्रीला माता म्हटलं जातं भारतामध्ये. बरोबर म्हणणारे म्हणतात आणि असणारे चांगले आहेतही. हो, पण काही घटक असे आहेत की त्या सगळ्या चांगल्याला वाईटामध्ये म्हणजे बरोबर दुःख इतकं वाढलेलं आहे की यामुळं मग ते विचारामुळं आहे. तर हा विचार दिला जातो, ज्ञान दिलं जातं आणि प्रत्यक्ष परमात्मा शिवबाबा हे सगळं करून घेतात. बरोबर ईश्वराचं अवतरण भारतामध्ये होतं म्हणतात, ते इथंच होत आहे. हेच ते ज्ञान आहे. बरोबर अ, तर हे ह्या उलट मी स्वतःला भाग्यवान समजते की ईश्वर शिवबाबा मला भेटले आणि मला पण ते ज्ञान दिलं आणि त्याच्यामध्ये मी चालते. बरोबर आहे. खरं तर धाराशिव नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की धाराशिव मधल्या सिद्धेश्वर वडगाव या गावातील लेखिका कवयित्री यांनी राष्ट्रपतींवर तयार झालेल्या चित्रपटावरती त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचं गीत त्या चित्रपटामध्ये आलेलं आहे. तुम्ही या चित्रपटाबद्दल काय सांगाल आणखी? आणि हा चित्रपट आध्यात्मिक आहे आणि सामाजिक तर आहेच आहे. या चित्रपटाला दाखवण्याचा आणि तयार करण्याचा डायरेक्टर सरांचा म्हणजे विके पुष्पाईंचा आणि प्रभा मिश्रा दीदींचा जो मानस होता, त्याच्या मागची प्रेरणा अशी की दुःख तुमच्या आयुष्यात आलं तरी तुम्ही स्टँड कसे होऊ शकता, तुम्हाला तेवढी शक्ती कशी भेटली आणि एवढी स्थिरता कुठून आली, तर त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे. तर त्या सुद्धा आता राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनामध्ये पण मेडिटेशन सेंटर केलेलं आहे. शिवबाबांचं कमरा केलेला आहे तिथं आणि त्या शक्तीद्वारे जेव्हा परमात्म शक्तीद्वारे आपण त्यांची म्हणजे योगाद्वारे शक्ती प्राप्त करून घेऊ शकतो, तेव्हा मनाची आणि विचारांची स्थिरता प्राप्त होते आणि समाजाचा हा म्हणजे दुःखातून पण पार होऊन एका व्यवस्थित जीवनाला आपण जगू शकतो, असं त्यांना ते दाखवायचं आहे. एवढी मोठी दुःख सहन करून सुद्धा कसं एक सुंदर जीवन आपण जगू शकतो, हा हे चित्रपट दाखवणार आहे. तर तो चित्रपट तुम्ही पाहावा आणि त्याचा लाभ घ्यावा आणि बीके ब्रह्मकुमारी जे सेंटर्स आहेत त्याच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क करावा. नक्की. खरं तर राष्ट्रपती च्या जीवनावरती हा चित्रपट आधारित आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडीअडचणी आल्या, त्यांनी त्याच्यावर कशा पद्धतीनं मात केली, या सर्व या चित्रपटामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, अडीअडचणी आणि त्यांचं जे रिअल लाईफ आधी घडलेलं आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता सध्या सुद्धा त्या म्हणजे आध्यात्मिक जीवन कशा जगतात, तर सामान्य माणसाला याचा कसा फायदा होईल आणि त्यातून काय प्रेरणा घेऊन आपण कसं जगावं याची थोडीशी तरी आपल्याला शक्ती भेटू शकते त्याच्यातून, ते हा चित्रपट सांगून जाईल. तर लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघावा. विश्वविशाल न्यूज वरती आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना भेटत राहणार आहोत. तुम्ही विश्वविशाल न्यूजला वेळ दिला, विश्वविशाल न्यूज बरोबर एवढ्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल विश्वविशाल न्यूजची संपूर्ण टीम आपला आभार व्यक्त करते आणि आपल्याला देखील नवरात्र उत्सवासाठी, आपल्या लेखणीसाठी आणि आपल्या आध्यात्मिक आणि सर्व क्षेत्रासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. मी पण तुमचे आभार व्यक्त करते. तुम्ही म्हणजे माझं काही नाही पण म्हणजे ब्रह्मकुमारीचं नाव वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना माहिती होईल आणि लोक त्याच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद. ओम शांती. खरं तर विश्वविशाल न्यूज वरती अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि